किंवा त्याला आपण म्हणतो किंवा मिरगी आली किंवा फिटचे दौरे आले याच्याबद्दल आज रोज चर्चा करणार आहे. बऱ्याच वेळेस ना आपल्या समाजामध्ये मिरगीच्या आजाराबद्दल किंवा फिट्स किंवा एपिलेप्सीच्या आजाराबद्दल खूप चुकीचे हे असतात, अंधश्रद्धा किंवा एक समज असतात. हा आजार आजच्या काळात आधुनिक जगामध्ये 100% बरा होणारा आजार आहे. फक्त एवढंच आहे की ह्या आजारामध्ये होतंय काय आपलं की योग्य त्या डॉक्टरकडून, जसं की आमच्यासारखे मेंदू स्पेशालिस्ट यांच्याकडून याचा उपचार घेणे गरजेचं आहे. योग्य त्या तपासण्या करणं गरजेचं आहे. MRI असो, EEG म्हणून तपासणी असते, म्हणजे डोक्याच्या मेंदूची पट्टी असते. तसेच MRI तपासणी असते. बाकीच्या ब्लड तपासण्या असतात, म्हणजे फिट्स कशामुळे येत आहेत, कशामुळे हा त्रास आहे, रक्तामध्ये कोणत्या व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे का, कोणते बाय बर्थ काही बायोकेमिकल डिसऑर्डर आहेत का आपल्या बॉडीमध्ये, किंवा मेंदूमध्ये कोणत्या ॲबनॉर्मल बाय बर्थ काही एरर्स आहेत का, याबद्दल माहिती त्या मेंदूच्या MRI मध्ये आपल्याला मिळते. तसेच सध्याच्या ॲडव्हान्स जगामध्ये फार्मॅकॉलॉजीमध्ये एवढं ॲडव्हान्समेंट झालेली आहे, खूप नवीन नवीन औषधं अवेलेबल झालेली आहेत. त्याच्यामुळं जो आजार आधी वर्षानुवर्ष म्हणजे कंटिन्यू गोळ्या घेऊन देखील बरा होत नव्हता, तो आजार आता योग्य त्या उपचारामध्ये योग्य त्या गोळ्या औषधा घेतल्यानंतर 100% बरा होण्यासारखा झालेला आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याचं पूर्ण माहिती घेऊन कशामुळे झालं त्याचं कॉज शोधून त्याच्यावर जर आपण उपचार घेतला ना, हा आजार 100% बरा होण्यासारखा आहे. तसेच याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा काही क्रिटिकल स्टेजमध्ये एपिलेप्सी सर्जरी हा देखील वेगवेगळा ऑप्शन सध्याच्या जगामध्ये अवेलेबल झालेला आहे. व्हिडिओ EEG नावाचं एक तपासणी शास्त्र अवेलेबल झालेलं आहे. फंक्शनल MRI हे देखील अवेलेबल झालेलं आहे. या सगळ्यांचा आपल्याला सध्याच्या जगामध्ये एपिलेप्सीचा आजार किंवा फिट्सचा आजार याच्याबद्दल उपचार घेण्यासाठी खूप मोठा फायदा होत आहे. तरी माझी सर्व एपिलेप्सी किंवा मिरगी किंवा फिट्सच्या आजारांना पेशंटला विनंती आहे की आपण या आजाराबद्दल योग्य ती माहिती घेऊन सगळे गैरसमज दूर करून या आजाराचं कारण काय आहे, हे कशामुळे होत आहे आपल्याला किंवा आपल्या पेशंटला किंवा आपल्या नातेवाईकांना याची माहिती करून घेणे, त्याच्या संदर्भात योग्य ते डॉक्टर म्हणजे न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन, जसं मी न्यूरोसर्जन आहे, अशा लोकांकडूनच त्याचा उपचार घेणे, त्याचं तपासणी करून घेणे, योग्य ते मार्गदर्शन घेणे, खाण्याच्या कोणत्या सवयी बदलायच्या आहेत का त्याचं मार्गदर्शन घेणे, काळजी घेणे, या सगळ्यांची माहिती घेऊन त्या उपचाराची जर आपण कंटिन्युअसली फॉलोअप घेतला, तो उपचार पूर्ण कंटिन्यू केला, तर हा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येण्यासारखा आहे.